चला तर आपण एक नवीन स्टोरीला सुरुवात करूया. जक्कईबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो आणि आपण असेच नवनवीन तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहेत, टाकणार आहे यूट्यूबला. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा, कारण आपलं नवीन चॅनल आहे. तर तुम्ही मला सपोर्ट कराल ह्याची मला खात्री आहे. आणि छोटेसे तुम्हाला स्टोऱ्या सांगणार आहे मी, जेणेकरून पुढे तुम्हाला मोठी स्टोरी पण ऐकायला भेटेल आपल्या यूट्यूब चॅनलला. तर जक्कईबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती देतो. तर सुरू करूया. येशू आहे ना, एका गावातून जात होता. त्या गावाचं नाव होतं येरियोत, एक गाव आहे. तर त्या गावातून तो जात होता. तेव्हा त्याच गावातला एक जक्कई नावाचा मनुष्य होता. त्याच गावातला जक्कई नावाचा एक मनुष्य होता आणि तो मुख्य जकातदार असून खूप श्रीमंत होता. बघा, तो त्या गावातला एकमेव असा श्रीमंत माणूस होता. आणि त्याला येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता. पण गावामध्ये गर्दी झाल्यामुळे त्याला काहीच दिसेना, कारण सगळे येशूला बघण्यासाठी भीडभाड झाली होती तिथे आणि सगळीकडनं पूर्ण गर्दी झालेली. आणि जक्कई हा एक ठेंगणा होता, त्याला काहीच दिसेना. मग त्यांनी काय केले, पुढे पळत जाऊन एका उंबऱ्याच्या झाडावर चढले, कारण त्याला माहिती होतं की प्रभू येशू याच रस्त्याने पुढे जाणार आहेत. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टीवर करून त्याच म्हणाला, जक्कया, खाली या, त्वरा करा, कारण आज मला तुमच्या घरी यायचे आहे. बघा, तो एवढा म्हणजे हे माणूस होता, काय म्हणतात त्याला, जक्कईदार होता आणि लोकांना लुबाडलेलं होतं. त्यांनी लोकांचे पैसे लुबाडत होता, जमिनी लुबाडत होता. आणि प्रभू येशू त्याला म्हणाले की मला तुझ्या घरी यायचे आहे. तेव्हा त्याने त्वरित खाली उतरून आनंदाने प्रभू येशूचे अंगणात स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले. बघा, आपसामध्ये त्यांची चर्चा चालू झाली की हा तर एक पापी माणूस आहे, यांनी याचे लुबाडले, त्याचे लुबाडलेत, आणि हा याच्या घरी कसा काय गेला, ही अशी त्यांची आपसात चर्चा चालू होती. तर जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी, मी आपले अर्धे धन गरीबास देतो. बघा, त्याची जेवढी संपत्ती होती त्यातले अर्धे धन तो गरीबाला देणार होता. आणि अन्यायाने कोणाचे काय घेतले असेल तर ते मी चौपट वापस करतो. म्हणजे चौपट वापस करतो. येशू त्यास म्हणाला, आज या घराचे तारण झाले आहे. हा मनुष्य सुद्धा अब्रामाचा मुलगा आहे, कारण मनुष्य पुत्र जे हरवले ते शोधण्यास आणि तारण्यास आला आहे. प्रेज द लॉर्ड. जय मसीह की. आपली छोटीशी स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि ही माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण मी ही ऐकली होती आणि मी तशीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. प्रेज द लॉर्ड. भेटूया नवीन स्टोरी नंतर. जय मसीह की.